मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? हिंदू कालगणनेनुसार द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात याच प्रभाग क्षेत्राशी जोडली जाते. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही, तर भारतीय संस्कृतीच्या कालगणनेतही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ महादेवांचे दिव्य दर्शन घेतल्यानंतर आज आपण आलो आहोत एका अशा पवित्र स्थळी, ज्याचे नाव घेताच प्रत्येक श्रीकृष्ण भक्ताच्या मनात श्रद्धा दाटून येते. हे आहे भालका तीर्थ, एक असे ठिकाण जिथे द्वापार युगाचा शेवट झाला, जिथे भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील अवताराची सांगता झाली आणि जिथून कलियुगाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. मित्रांनो, हे फक्त एक मंदिर नाही, तर महाभारत, रामायण आणि श्रीकृष्णांच्या जीवनातील शेवटच्या अध्यायाशी जोडलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भालका तीर्थाचा संपूर्ण इतिहास, या ठिकाणामागील पौराणिक कथा, येथील मंदिराची माहिती, रामायणाशी असलेला संबंध आणि अशी काही रहस्ये जी अनेकांना माहितीही नाहीत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भालका तीर्थ गुजरात राज्यातील प्रभास पाटण येथे सोमनाथ मंदिरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. सोमनाथ दर्शनानंतर बहुतेक भाविक येथे आवर्जून भेट देतात, कारण असे मानले जाते की याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना शिकारी जराने चुकून बाण मारला होता. आज येथे अतिशय सुंदर मंदिर, स्वच्छ परिसर, बाग आणि श्रीकृष्णाच्या अंतिम लीलांचे दर्शन घडवणारी मूर्ती पाहायला मिळते. येथे पाऊल ठेवताच वातावरणात एक वेगळी शांतता जाणवते. गर्दी असूनही मनाला विलक्षण समाधान मिळते. भल्ल म्हणजेच बाण. भालका या शब्दाचा अर्थ बाणाचे टोक किंवा बाणाशी संबंधित असा घेतला जातो. भगवान श्रीकृष्णांना याच ठिकाणी बाण लागल्यामुळे या स्थळाला भालका तीर्थ असे नाव मिळाले. हजारो वर्षांपासून हे ठिकाण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थ म्हणून ओळखले जाते. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे श्रीकृष्णांचा अत्यंत सुंदर पुतळा. त्यांच्या पायात बाण लागलेला दाखवण्यात आला आहे. त्यांच्यासमोर हात जोडून उभा असलेला जरा शिकारीही येथे पाहायला मिळतो. ही संपूर्ण कलाकृती इतकी जिवंत वाटते की आपण त्या प्रसंगात पोहोचलो आहोत असे वाटते. ज्या ठिकाणी श्रीकृष्ण ध्यानस्थ बसले होते असे मानले जाते, त्या जागी पिंपळाचे झाड आहे. अनेक भाविक येथे प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. मंदिरात दर्शन घेताना मनात आपोआप शांतता निर्माण होते. मी आलेलो आहे भालका तीर्थ या तीर्थक्षेत्री. जसं की मी तुम्हाला सोमनाथ मंदिराच्या व्हिडिओमध्ये माहिती देताना सांगितलं की सोमनाथ मंदिरापासून जवळच भालका तीर्थ नावाचं तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा देहावसान झालं. तर याची थोडक्यात आख्यायिका अशी आहे. महाभारत युद्ध संपले, कौरवांचा पराभव झाला, पांडवांना राज्य मिळाले. पण युद्धानंतर यादव वंशात मतभेद वाढू लागले. एकमेकांशी झालेल्या संघर्षात संपूर्ण यादव वंश जवळजवळ नष्ट झाला. भगवान श्रीकृष्णांना माहीत होते त्यांच्या पृथ्वीवरील अवताराचा उद्देश पूर्ण झाला आहे. ते प्रभास क्षेत्रात आले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे ध्यानस्थ बसले. त्याचवेळी जंगलात जरा नावाचा शिकारी शिकार करत फिरत होता. दुरून त्याला श्रीकृष्णांचा लालसर पाय हरणाच्या मुखासारखा दिसला. क्षणाचाही विचार न करता त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि बाण सोडला. बाण जाऊन श्रीकृष्णांच्या उजव्या अंगठ्याला लागला. जवळ जाऊन पाहताच जरा घाबरला. त्याला समजले की ज्यांना बाण लागला ते साधे मनुष्य नसून साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. तो त्यांच्या चरणी पडला, रडू लागला, क्षमा मागू लागला. पण श्रीकृष्णांनी त्याला प्रेमाने उचलले आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुझी काहीच चूक नाही, हे सर्व पूर्वनियोजित होते. हा प्रसंग हिंदू तत्वज्ञानातील क्षमा, कर्म आणि नियती यांचा संदेश देतो. याच घटनेनंतर श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपली लीला संपवली. या कथेमागे आणखी एक सुंदर दुवा आहे. रामायणात भगवान रामांनी वालीचा वध झाडाआडून बाण मारून केला होता. वालीने त्यावेळी प्रश्न विचारला होता, माझा वध अशा प्रकारे का केला? भगवान रामांनी त्याला पुढील जन्मात योग्य उत्तर मिळेल असे सांगितले. असे मानले जाते की द्वापार युगात वालीचा पुनर्जन्म जरा शिकारी म्हणून झाला आणि भगवान रामच श्रीकृष्णांच्या रूपात अवतरले. ज्याप्रमाणे रामांनी वालीला बाण मारला, त्याचप्रमाणे जराच्या हातून श्रीकृष्णांना बाण लागला. पौराणिक कथेनुसार शिकारी जरा हा त्रेतायुगातील वालीचा पुनर्जन्म मानला जातो. रामावतारात भगवान रामांनी वालीला झाडाआडून बाण मारला होता. त्याच कर्मफळाचा भाग म्हणून द्वापार युगात वालीने जराच्या रूपात श्रीकृष्णांना बाण मारला अशी श्रद्धा आहे. यातून कर्माचे गूढ आणि ईश्वराची लीला किती अद्भुत आहे याची जाणीव होते. जरा या शब्दाचा संस्कृतमध्ये एक अर्थ वृद्धत्व किंवा काळ असाही होतो.
काही तत्वज्ञानी या कथेचा प्रतिकात्मक अर्थ असा सांगतात की काळापुढे कोणाचाही देह टिकत नाही, म्हणून जरा हा फक्त शिकारी नसून काळाचे प्रतीक असल्याचेही काही अभ्यासक मानतात. महाभारताच्या मौसल पर्वात यादव वंशाचा विनाश आणि श्रीकृष्णांच्या अंतिम दिवसांचे वर्णन सविस्तर आढळते. श्रीकृष्णांच्या अंतिम लीलांपूर्वी यादवांमध्ये झालेल्या संघर्षात त्यांनी एकमेकांचाच विनाश केला. या घटनेला मौसल लीला असेही म्हटले जाते. यातून अहंकार आणि वैर किती विनाशकारी असू शकते याचा संदेश दिला जातो. जन्माष्टमी, गीता जयंती, कार्तिक पौर्णिमा, सोमवती अमावस्या या दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भालका तीर्थापासून काही अंतरावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. देह म्हणजे शरीर, उत्सर्ग म्हणजे त्याग. देहोत्सर्ग म्हणजे शरीराचा त्याग करून दिव्य स्वरूप धारण करणे. म्हणूनच श्रीकृष्णांनी देह सोडलेल्या स्थळाला देहोत्सर्ग तीर्थ म्हणतात. तेथे हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा संगम असल्याचे मानले जाते. याला प्रभास त्रिवेणी असेही म्हणतात. असे मानले जाते की बाण लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण येथे आले. याच ठिकाणी त्यांनी पृथ्वीवरील अवतार पूर्ण करून वैकुंठ गमन केले. म्हणूनच सोमनाथ, भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग तीर्थ हे तीनही ठिकाणे एकत्र पाहिली तर श्रीकृष्णांच्या अंतिम प्रवासाची संपूर्ण कथा अनुभवता येते. मित्रांनो, भालका तीर्थ हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, हे श्रद्धेचे स्थान आहे, इतिहासाची साक्ष आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील शेवटच्या अध्यायाची आठवण करून देणारी पवित्र भूमी आहे. सोमनाथला आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. येथील शांतता, अध्यात्म आणि इतिहास तुमच्या मनावर कायमचा ठसा उमटवेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इतिहास, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.